नाशिक जिल्ह्यातील लाडक्या बहिणींचा एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झालाय। एप्रिल महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले। एप्रिल महिन्याचे पैसे जमा झाल्यानं आता लाडक्या बहिणींनी समाधान व्यक्त केलंय। पण योजनेच्या निधी वाटपाचा कार्यक्रम होतोय। रेशीमबाग मैदानावर दुसऱ्या टप्प्यामधील लाभार्थी महिलांना निधीचं वाटप होणार आहे। आणि सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी महत्त्वपूर्ण घोषणा ही आदरणीय फडणवीस साहेबांनी केली, ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना ही त्या ठिकाणी कायमस्वरूपी अशाच पद्धतीनं सुरू राहील या संदर्भातली त्यांनी घोषणा केली। आणि त्यासाठी सुद्धा अधिकाधिक सक्षमपणाने ही योजना पुढच्या कालावधीमध्ये राबवण्यात येईल या दृष्टिकोनातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब, आदरणीय सुनेत्रा काकी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढच्या कालावधीमध्ये राबवू। याआधीसुद्धा अनेकदा या संदर्भातला उल्लेख झालेला आहे की 2100च्या बाबतचा जो योग्य वेळी निर्णय आहे तो हे महायुतीचं सरकार घेईल। पण मला आपल्या माध्यमातून सुद्धा सांगायचं आहे की 1500चा लाभ हा लाडक्या बहिणींसाठी अशाच पद्धतीनं सुरू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून विभाग म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करत आहोत। या व्यतिरिक्त आत्तापर्यंत एकल महिलांचा सर्वे हा कधी करण्यात आलेला नव्हता, तो पहिल्यांदाच त्या ठिकाणी करण्यात येत आहे। आणि एकल महिलांच्या दृष्टिकोनातून एक चांगलं धोरण हे महायुती सरकारच्या माध्यमातून पुढच्या कालावधीमध्ये येणार आहे। त्यामुळे तेही एक अतिशय ऐतिहासिक पाऊल हे सरकारच्या वतीने उचललं जात आहे। महिला सक्षमीकरणाकडे पाऊल जाईल का? ते त्यांना 1500 रुपये देण्याची गरज पडणार नाही। जे धोरण येणार आहे सरकारच्या वतीने त्यामुळे महिला सक्षमीकरणाकडेचा पाऊल मारायचं आणि एकल महिलांच्या संदर्भातला एक भाग झाला। मुळात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातूनच पहिल्यांदा आणण्यात आली। आणि आज साधारणपणे ज्या पद्धतीनं हा लाभ सुरू आहे, अनेक अशा महिला आहेत ज्यांनी त्या 1500च्या लाभातून ज्या आपल्या घरखर्च भागवतात, अनेक त्यांचे आरोग्य उपचार असतील ते सुद्धा करतात। पण लघु उद्योजकाकडे सुद्धा किंवा छोट्या मोठ्या व्यवसायांकडे सुद्धा ह्या 1500च्या लाभाच्या दर महिन्याच्या माध्यमातून महिलांनी पाऊल उचललेली आहेत। आणि आमच्यासाठी अशा अनेक सकारात्मक ज्या केस स्टोरीज आहेत या निश्चितपणाने लक्षात घेऊन पुढच्या कालावधीमध्ये फायनान्शियल लिटरसी ज्याचा उल्लेख किंवा आर्थिक सक्षमता महिलांमध्ये आणणं ह्या दृष्टिकोनातून आम्ही काम करणार आहोत। जेणेकरून लखपती दिदी असतील यांचं उद्दिष्ट गेल्या वेळेला 37 लाखाचं होतं। 37 लाख माता भगिनी या लखपती दिदीच्या त्या ह्याच्यामध्ये लाभ घेत आहेत, म्हणजे वार्षिक त्यांचं उत्पन्न 1 लाखाच्या पुढे जात आहे। त्याच पद्धतीनं यंदाच्या याच्यासाठी 25 लाखाचं उद्दिष्ट हे ठेवलं। तर या ठिकाणी आपण बघितलंच की स्वतः राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदितीताई तटकरे नेमके काय म्हणालेले आहेत। त्यानंतर आपल्याला माहीतच आहे की जो मार्चचा हप्ता आहे ना, हा मार्चचा हप्ता ऑलरेडी लेट झालेला आहे। लेट म्हणजे खूपच लेट झालेला आहे आणि त्याचबरोबर एप्रिलचा हप्ता सुद्धा इथे लेटच झालेला आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना चिंता सतावत आहे की आपल्याला नेमके हे जे पैसे आहे ना, हे 3000 रुपये आपल्याला नेमके कधी भेटणार आहे। त्याचबरोबर आता लाडक्या बहिणीसाठी मोठी लॉटरी इथे लागणार आहे। आपण इथे बघू शकता की लाडक्या बहिणींना लॉटरी लागणार, एकाच वेळी खात्यात 4500 रुपये जमा होणार। मार्च एप्रिल हप्त्याबद्दल तिथे मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे। बघा लाडक्या बहिणो, इथे काय झालेलं आहे की आपल्याला माहीतच आहे की मार्च आणि एप्रिलच्या हप्त्याचे 3000 रुपये अजून सुद्धा इथे पेंडिंग आहे, ते आपल्याला इथे भेटलेले नाहीये। परंतु आता मे महिना आहे ना, हा मे महिना सुरू झालेला आहे आणि मे महिन्याची आजची जी तारीख आहे ना, ही 6 ते 7 तारीख आहे। आणि त्यामुळे काय झालेलं आहे की लाडक्या बहिणींना आता अशी चिंता सतावत आहे की हे तीनही हप्ते म्हणजे यापुढे आता ही जी योजना ही चालू राहील का? तर लाडक्या बहिणींनो, ही योजना कुठल्याही प्रकारे ती बंद होणार नाहीये। परंतु आता एक मोठी अपडेट आलेली आहे की आता 4500 रुपये लाडक्या बहिणींना इथे भेटणार आहे। 4500 रुपये कोणते? मार्च, एप्रिल आणि मे असे 4500 रुपये आता लाडक्या बहिणींना इथे भेटणार आहे। याबद्दल आपण मोठी अपडेट या ठिकाणी ते बघणार आहोत। म्हणून व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्य पात्र बहिणींना दरमहा 1500 रुपये सन्मान दिला जातो। परंतु ई-केवायसी प्रक्रिया आणि पोटनिवडणुकांमुळे हप्ता रखडला होता। आता महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्याचा मार्ग इथे मोकळा झालेला आहे। सरकारने लाडक्या बहिणींना विशेष भेट देण्याची इथे तयारीत आहे। लवकरच हा निधी खात्यात जमा होईल अशी चिन्हे दिसत आहे। मात्र लाडक्या बहिणींना नक्की किती हप्ते मिळणार सध्या चर्चा रंगलेली आहे। बघा, तुम्ही म्हणत होता ना की आपला जो हप्ता आहे हा हप्ता का लेट झाला, तर याचं मुख्य कारण म्हणजे ई-केवायसी। आपल्याला माहिती आहे की 30 एप्रिलपर्यंत आपल्याला इथे तारीख दिली होती केवायसी करण्यासाठी। आता ती तारीख इथे संपलेली आहे आणि त्यानंतर दुसरं मोठं कारण म्हणजे पोटनिवडणुका इथे चालू होत्या। आता त्या पोटनिवडणुका सुद्धा इथे संपलेल्या आहे। म्हणजे आता जो हप्ताचा
मार्ग आहे ना, हप्ता इथे जमा करण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे. आता कुठल्याही क्षणी आपल्याला इथे जे पैसे आहे ना, ते इथे भेटू शकतात. परंतु एक प्रश्न अजूनही इथे प्रलंबित आहे. आपल्याला मार्चचा हप्ता एकच भेटणार आहे, की मार्च प्लस एप्रिल हे 2 हप्ते भेटणार आहे? हे सुद्धा अजून याचे निश्चित नाही. का आपल्याला मार्च, एप्रिल आणि मे या तीनही महिन्याचे ₹4,500 भेटेल, हे सुद्धा अजून काहीही सांगता येत नाही. हे सुद्धा इथे प्रलंबित आहे. आता हे पाहणं इथे खूप गरजेचं असणार आहे. त्यानंतर मोठी अपडेट म्हणजे फेब्रुवारी 2026 मध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यात शेवटच्या ₹1,500 हप्ता इथे जमा झालेला होता. त्यानंतर अद्यापही पुढील हप्ता मिळालेला नाही. काही महिलांच्या खात्यात जानेवारीपासून पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे आपला अर्ज बाद झाला का? अशी भीती आता वाढत आहे. अशा महिलांना 5,000 ते ₹6,500 एकत्र मिळणार असल्याची चर्चा इथे सूत्रांच्या माहितीनुसार सर्व महिन्यांपासूनचे थकीत हप्ते जमा करण्याची तयारी सरकारने इथे केलेली आहे. बघू शकता बघा, काही लाडक्या बहिणींना इथे फेब्रुवारी महिन्यामध्ये इथे जानेवारीचे ₹1,500 इथे भेटलेले होते. त्यानंतर इथे फेब्रुवारीचा हप्ता सुद्धा आपल्या अकाउंटवरती जमा झालेला आहे. परंतु फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून म्हणजे आपल्याला 23 फेब्रुवारी मध्ये 23 फेब्रुवारी रोजी आपल्याला काय झालेलं होतं, की इथे जो फेब्रुवारीचा हप्ता आहे तो इथे जमा झालेला व्हायचे ₹1,500 इथे जमा झालेले होते. परंतु त्यानंतर एकही हप्ता इथे जमा झालेला नाहीये. त्यामुळे आता लाडक्या बहिणी असा विचार करत आहे, की बुवा आपल्याला हप्ता नेमका कधी भेटणार? सरकारने याचं उत्तर द्यावं. असं सुद्धा लाडकी बहीण जी आहे ना, ते आता विचारत आहे. आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे काही बहिणींना जानेवारीचा हप्ता सुद्धा इथे भेटलेला नाही. त्यामुळे त्यांना असं वाटतं, की आपण या योजनेतून बाद झालो की काय? परंतु असं कुठलंही कोणतंही कारण नाही. सरकार महिलांना 5,000 ते ₹5,500 एकत्र मिळणार अशी चर्चा इथे आता सुरू आहे. तशी हप्ते सुद्धा इथे देण्याची तयारी सरकार इथे असं वाटतंय. राज्यातील पात्र महिलांना मार्च महिन्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचा लाभ मिळणार आहे. 30 एप्रिल रोजी ई-के-वाय-सीची मुदत संपल्यानंतर आता निधी वितरणाची प्रक्रिया सुरू होईल. माहितीनुसार पुढील 2 दिवसात ही प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा सुरू होणार असल्याची माहिती इथे असे वाटतंय. बघा इथे काय सांगितलेलं आहे, की सूत्राच्या माहितीनुसार आता 30 एप्रिलपर्यंत ही मुदत जी आहे ना, ही संपलेली आहे. त्यानंतर पुढील 2 ते 3 दिवसात याची जी प्रक्रिया आहे, याचा जो जी-आर आहे ना, तो इथे निघू शकतो, अशी सुद्धा इथे शक्यता इथे व्यक्त केली जात आहे. म्हणजे पुढील 4 ते 5 दिवसामध्ये आपल्या अकाउंटवर इथे पैसे जमा होण्याची शक्यता इथे वर्तवण्यात येत आहे. महिलांच्या खात्यात ₹3,000 येणार की ₹4,500 याबाबत आशंका आहे. मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार का? असा प्रश्न आता विचारला जात आहे. मे महिना सुरू झाल्याने काही जणांच्या मते 3 महिन्यांचे पैसे मिळून ₹4,500 जमा होऊ शकतात. तर काही सूत्रांच्या मते सध्या केवळ मार्च महिन्याचा हप्ता इथे जमा होऊ शकतो. बघा, इथे काय सांगितलेलं आहे, की महिलांना असं वाटतं, की आता तीनही जे हप्ते ना मेपर्यंत हे ₹4,500 इथे देण्यात यावे. परंतु सूत्रांच्या माहितीनुसार फक्त आता आपल्याला मार्चचा जो हप्ता आहे ना, तो इथे भेटणार आहे. परंतु जर मार्चचा हप्ता जर आपल्याला सध्या दिला, तर आपल्याला एक प्रश्न अजून सुद्धा इथे प्रलंबित राहतो. मार्चच्या महिन्याचे तुम्ही ₹1,500 देसाल, परंतु जो एप्रिलचा हप्ता हा लेट झालेला आहे, याचं काय? याचं हा हप्ता नेमका आम्हाला कधी भेटणार? असं सुद्धा आता लाडकी बहीण जी आहे ना, आता इथे विचारत आहे. म्हणजे 2 हप्ते इथे सरकारने एकत्रित ₹3,000 आता इथे कुठल्याही हालतीत तिथे जमा करावं, असं लाडक्या बहिणीचं जे आहे ना, हे म्हणणं आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे 30 एप्रिल रोजी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सरकारी अधिकाऱ्यांनी अर्जाची पडताळणी केली. या प्रक्रियेनंतर राज्यातील सुमारे 54 लाख महिलांचा या योजनेचा लाभ इथे बंद झालेला आहे. बघा, 30 एप्रिलची जी तारीख आहे ना, ही संपलेली आहे ई-के-वाय-सीची. त्यानंतर सरकारी अधिकाऱ्यांनी अर्जाची पडताळणी केली आणि या प्रक्रियेमध्ये सुमारे 54 लाख महिलांचा जो योजनेचा लाभ आहे ना, हा इथे बंद झालेला आहे. ही खूप मोठी धक्कादायक जी बातमी आहे ना, ही लाडक्या बहिणींसाठी इथे असणार आहे. त्यानंतर निकषात न बसणाऱ्या किंवा ई-के-वाय-सी न केलेल्या या महिलांच्या खात्यात आता ₹1,500 जमा होणार नाहीत. दुसरीकडे 1,89,00,000 पात्र महिलांना या योजनेचा लाभ इथे मिळत राहणार आहे. अपात्र महिलांची संख्या कमी झाल्यामुळे सरकारची सुमारे ₹1,200 कोटी जी रुपये आहे ना, हे वाचणार आहे. ही सुद्धा मोठी बातमी जी आहे ना, ही इथे आलेली आहे. म्हणजे जवळ-जवळ किती महिलांचा इथे जो लाभ आहे ना, तो इथे बंद झालेला आहे. हे सुद्धा आपण इथे विचार करू शकता. म्हणजे 54 लाख ज्या महिला आहे ना, आता या लाभापासून इथे वंचित राहणार आहे. त्यांचं नेमकं वंचित राहण्याचं कारण काय? हे सुद्धा अजून अस्पष्ट आहे. त्यामुळे ते सुद्धा कारण ते सरकारने स्पष्ट करावं, अशी सुद्धा मागणी आता करण्यात येत आहे. तुम्हाला यावर काय वाटते? तुमच्या काय प्रतिक्रिया आहे? ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.